45 वर्ष स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. 1984 पासून धायरी येथे त्रिमूर्ती हॉस्पिटल या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये त्या कार्यरत आहेत. सुरुवातीच्या 25 ते 30 वर्षांच्या कालावधीमध्ये ग्रामीण विभागामध्ये काम करत असल्याने कमीत कमी सुविधांमध्ये आर्थिक लाभाचा विचार न करता सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेस त्यांनी हाताळलेल्या आहेत. आणखीन त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की वंध्यत्वाच्या केसेसमध्ये रुग्णांना IUI किंवा IVF यांच्यासारख्या महागड्या उपचारांपर्यंत जायला लागू नये यासाठी समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग आणि सल्ला याचा अनेक गरीब जोडप्यांना त्यांनी फायदा करून दिलेला आहे. म्हणजे त्यांचे लाखो रुपये वाचवलेले आहेत. त्यांचे पती डॉक्टर उदय कुलकर्णी हे सर्जन असल्या कारणाने त्यांना देखील विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी मदत केलेली आहे. रानावनामध्ये जंगली शॉबतांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. ग्रामीण भागातील अशिक्षित स्त्रियांच्या बाळणपणाच्या गुंतागुंतीच्या आणि अवघड शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. अगदी दूरच्या भागातून येणारी अशी अनेक कुटुंब आहेत की ज्यांची चौथी पिढी देखील विश्वासाने मॅडमकडे येते उपचारासाठी आणि त्यांना खात्री आहे की मॅडम त्यांच्यावर योग्य ते उपचार करतील. अशा डॉक्टर रेखा उदय कुलकर्णी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो विद्याताईंना आणि मृणालीताईंना त्यांचा सन्मान करावा. डॉक्टर एक मिनिट विद्याता एक मिनिट. डॉक्टर रेखा कुलकर्णी या पूर्वाश्रमीच्या रेखा राम गबाले. जे जाणकार असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक, लेखक, संकलक राम गबाले यांच्या त्या कन्या आहेत. नवीन पिढीला सुद्धा त्यांची ओळख एका गाण्यातून होईल. ते गाणं म्हणजे त्याचबरोबर बघा कसं असतं. त्याचबरोबर माणूस शरीराने जातो पण त्याचं कार्य आणि कर्तृत्व राहतं. असं आणखीन एक हृदयस्पर्शी गाणं ज्या चित्रपटात होतं त्या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील राम गबाल्यांनी केलं होतं. ते गाणं तुम्हाला माहिती आहे. चित्रपट हे जोपर्यंत मराठी रसिक आहेत ते कधीही हे गाणं विसरू शकत नाहीत. प्रत्येक माता संध्याकाळी हे गाणं आठवून तिच्या अश्रू येतील की या चिमण्यानं परत फिराले घराकडे आपुल्या. हे गाणं ज्या चित्रपटातलं आहे त्या चित्रपटाचं नाव आहे जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं दिग्दर्शन राम गबाल्यांनी केलं की जे त्यांचे वडील होते. चालत राहतं गाणं वाजू दे. राम गबाल्यांबद्दल सांगायचं मी मुद्दाम सांगतोय कारण नवीन पिढीला या जुन्या दिग्गज लोकांची अजून कल्पना नाही काय काम करून ठेवलंय त्यांनी. सुधीर फडके, पु ल देशपांडे, गदी माडगूळकर यांच्यासारख्या त्याच तोलामोलाचं काम हे राम गबाल्यांनी या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेलं आहे. त्यांची सुरुवात आपले भालजी पेंढारकर किंवा ह्या सगळ्यात दिग्गज व्ही शांताराम यांच्याबरोबर झालेली आहे. तर मला असं वाटतं की आणखीन एक त्यांची ओळख सांगतो. सचिन ज्यांना आपण महागुरु म्हणून ओळखतो त्यांना पहिला चित्रपटात ब्रेक राम गबाल्यांनी दिला होता आणि त्या चित्रपटाचं नाव होतं छोटा जवान. 1962 साली आलेला चित्रपट आहे.
तर अशा आम्हाला खरोखरच अतिशय आम्ही सन्मानित झालो डॉक्टर की आपला आम्ही इथं सन्मान केलेला आहात. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर.